नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शक्तीपीठ महामार्गामुळे महापुराचा धोका वाढणार. प्रास्ताविक शक्तीपीठ महामार्गामुळे वारणा नदी काठावरील भागात महापुराचा धोका अधिक तीव्र होणार असून यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना मोठ्या आर्थिक व पर्यावरणीय संकटाला सामोरं जावं लागण्याची भीती व्यक्त होत आहे. वारणा नदी परिसरात आधीच पुणे बेंगळूर महामार्गावरील पूल, आष्टा वडगाव रस्त्यावरील पूल तसेच थोड्या थोड्या अंतरावर अनेक पूल आणि त्याच्या भरावामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा आल्याने 2004 पासून वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा पडत आहे. पावसाळ्यात नदीला आलेलं पाणी वेगाने वाहून न जाता साचते आणि काही तासातच महापुराचे रूप धारण करते. अशा परिस्थितीत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात उंच भराव तयार करण्यात येणार आहे. हा भराव नदीच्या नैसर्गिक पाणी वाहतुकीत अडथळा निर्माण करणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. वारणा नदीकाठावरील सुपीक बागायती जमीन दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्यास तिची उत्पादकता कमी होऊन जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होईल. तसेच गावांनाही या महापुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून घरे, जनावरे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकतं. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे विकासापेक्षा विनाशाची शक्यता अधिक असल्याचं चित्र स्पष्ट होत असून वारणा नदीकाठावरील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.